तर आम्ही आत्ता चाललो आहे गावी. अर्जंटमध्ये जावं लागतं, थोडंसं काम आहे त्याच्यामुळे. पण जातेवेळी मम्मीला तांदूळ वगैरे घेऊन चालले, कारण राशनचे तांदूळ त्यांना लागतात म्हणून. थोडेसे मी ठेवून घेतले, थोडेसे त्यांना. साखर पण आलेली आहे, ती पण थोडीफार घेऊन चालले मी गावी. आणि हे जे आहे हे देवाचे हार वगैरे आहेत, सामान आहे ते नदीमध्ये सोडायचं आहे, ते पण घेऊन चालले. दहीभाताचा नैवेद्य आहे त्याच्यासोबत. ग्रेशू स्कूलला गेले आणि आत्ता भरपूर ऊन लागते, अक्षरशः मला मोबाईलची स्क्रीन बघवत नाही आहे. तर चला, आता वाजलेत 2:15 आणि आम्हाला परत तासाभरात यायचं आहे. इतकं ऊन लागतं आहे की मी स्कार्फ बांधले तरीही खूप उन्हाचे चटके बसत आहेत. आणि हे तांदूळ जे आम्ही गावी घेऊन चाललेलो आहे, तिथं गेल्यावर मी जास्त शूट केलं नाही. जास्त म्हणण्यापेक्षा मी काहीच शूट केलं नाही. गेल्यानंतर चहा घेतला, जेवण केलं आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही यायला निघालो. येतेवेळी आमच्यासोबत पप्पा होते आणि मम्मी बसने येणार होती. कशासाठी येतात ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर नमस्कार, मी मनश्री, मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर हा आमच्या गावचा व्ह्यू आहे, जो मी आता तुम्हाला दाखवला तो. आणि फायनली आम्ही रिटर्न जायला निघालो आहोत. तिघंजण चाललो आहे आम्ही गाडीवरून आणि मम्मी बसने येणार आहे, जसं की मी आधीही आत्ता सांगितलं. 4:30 झालेत. जस्ट आम्ही गावावरून आलो. येतेवेळी पप्पांना सोबत घेऊन आलो. मम्मी बसनी येते आणि आता थोडीफार इथे कामं आहेत. त्यासाठी मम्मी पप्पा हेल्पला आलेत. येतेवेळी काही आम्हाला सामान पाहिजे होतं गावाकडचं, म्हणजे पिशव्या वगैरे हे सामान सगळं भरून ठेवायला. तर त्या घ्यायसाठीच आम्ही गेलो होतो आणि थोडंफार सामान गावी द्यायचं होतं. सो ते पण देऊन आलो. तर आम्ही हे सगळं सामान का पॅक करणार आहोत हे मी सांगेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे. पण आत्ता तरी आम्हाला अजिबात टाईम नाही आहे. जस्ट मी आले, मम्मी पप्पा आल्यानंतर थोडं सगळ्यांचीच हेल्प झाली की कसं एका दिवसात काम होऊन जाईल. आणि थोडं मला इथे नेकमध्ये नसचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त हेवी वजन वगैरे उचलायला अजिबात जमत नाही. त्याच्यामुळे मम्मी पप्पा आलेत मदतीला. आणि असं कोणी असेल ना मदतीला तर कामं खूप सोपी होऊन जातात. आणि एक धीर पण लागतो आपल्याला की आपल्यासोबत कोणीतरी आहे मोठं. सो त्यासाठी एकदाच म्हटलं त्यांना या, तर ते लगेच मम्मी पप्पा हेल्पला तयार झाले. चला, आता हे सगळं आवरायचं तर आहे. बघूया आज काय काय आवरता येईल आम्हाला. ठरवलं तर नाही अजून काय काय ह्याच्यामधलं आवरायचं आहे, पण खूप काही आवरायचं आहे. हे पूर्ण सामान पूर्ण भरून ठेवायचं आहे. पण त्याच्या अगोदर पहिला आम्ही बाहेरचं कुंड्या वगैरे सगळ्या खाली ठेवणार आहोत विहिरीच्या तिकडे. आणि वरचे पत्रे वगैरे ते उद्या काढायचे आहेत. बाकीचं जे काही वरचं सामान आहे वरती ते सुद्धा आता आम्हाला काढायचं आहे. तर खूप सारी कामं आहेत. मम्मी ॲटलीस्ट स्वयंपाक केली तर बाहेरचं ते सगळं आम्ही करू शकतो. ठीक आहे, चला बघूया. आता पहिला चहा वगैरे बनवते, पण थोड्या वेळाने बनवते. आता अजून ऊन आहे आणि चहा प्यायची इच्छा नाही आहे. गावावरून चहा घेतला आणि मगच आम्ही इकडे आलो आहे. तर चला. मला होम टूर द्यायची होती, पण ते जमलंच नाही. पण आता हे जे असं काहीसं दिसतंय, अगदी काही वेळामध्ये हे सगळं आता आम्ही हलवणार आहे इकडचं. तर इथलं सगळं काढायचंच आहे, पण हे वरचंही सगळं काढायचं आहे. समोर जो दरवाजा दिसतोय तुम्हाला, तो बाथरूमचा दरवाजा, म्हणजे अटॅच बाथरूम आहे तिथे. आणि घरात पसारा सगळा बघू शकता. मम्मी पप्पांची खूप हेल्प झाली. सगळ्या कुंड्या आम्ही खाली ठेवल्या, सगळ्या फरशा वगैरे काढल्या. ग्रेशूचे पप्पासुद्धा आहेत. तर हा सगळा पसारा तर आहेच. ग्रेशूची चेअरही वरती होती, ती आता जस्ट आम्ही खाली काढून ठेवली. थोडंसं रिपेअरिंगचं काम त्याचं आहे. आणि आता सगळं आवरून आम्ही मम्मीने स्वयंपाक केला आणि मस्त असं एकत्र छान जेवण केलं. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.